इयत्ता 9वी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी उत्तरासह कृतीपत्रिका चाचणी क्रमांक 3 अवश्य पहा। गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वी विषय मराठी गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। विभाग 1 गद्य पठित उतारा। प्रश्न क्रमांक 1 अ, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। कृती क्रमांक 1 आकलन कृती। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला उतारा दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर दिलेल्या ह्या कृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। कृती क्रमांक 1 आकृतीबंध पूर्ण करा। वृत्तपत्रांची जबाबदारी 1 बातम्या पुरवणे आणि 2 सत्यशोधन व विश्लेषण करणे। प्रश्न क्रमांक 2 कोण ते लिहा। अ, होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडींवर परखड भाष्य करणारा संपादक, समाज मनावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारा समाज मनस्क व्यक्तिमत्व। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा। यापूर्वीच आपण कृती क्रमांक 1 सोडवलेली आहे। कृती क्रमांक 2 आकलन कृती। आकृती पूर्ण करा। अग्रलेखांचे सर्वसाधारण विषय 1 चालू घडामोडीतील विशिष्ट घटना, 2 राजकीय सामाजिक स्थित्यंतरे, 3 राजकीय अग्रलेख आणि 4 एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या कृती काळजीपूर्वक पूर्ण करा। कृती क्रमांक 3 स्वमत। विद्यार्थी मित्रांनो, याबाबतचे उत्तर आपण स्वतः लिहिणे अपेक्षित आहे। उत्तर आपल्याला पुढे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। कृती क्रमांक 3 स्वमत। फॅक्ट्स आर सेक्रेड बट कॉमेंट्स आर फ्री या उक्तीचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा। वृत्तपत्रांना बातमी देणे हे त्यांचे मूळ कर्तव्य आहे। वृत्तपत्रांनी बातमीच्या रूपात या घडामोडींची माहिती द्यायची असते। ही बातमी देताना घटना जशी घडली तशी ती बातमीत आली पाहिजे। बातमीदाराने स्वतःचे विचार, कल्पना बातमीत मिसळू नयेत अशी अपेक्षा असते। त्या बातमीदाराने, पत्रकारांनी बातमीत भेसळ करता कामा नये, यालाच फॅक्ट्स आर सेक्रेड असे म्हटले आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढे पहा। पत्रकारांना स्वतःचे विचार, मते मांडायचे असतील तर त्यांनी अग्रलेखात मांडावीत, स्वतंत्र लेख लिहून मांडावीत। मात्र ही मते सुद्धा तटस्थपणे व परखडपणे मांडली पाहिजेत। पत्रकारांना ते स्वातंत्र्य पूर्णपणे बहाल केलेले असते, यालाच कॉमेंट्स आर फ्री असे म्हटले आहे। पद्य विभाग प्रश्न क्रमांक 2 आ, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। कृती क्रमांक 1 अ, आकृतीबंध पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला कविता दिलेली आहे, ती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली कृती पूर्ण करा। महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये 1 यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर, सोन्याची धरती, खाली निव्वळ निळे आकाश, महारथींनी भूषवलेले किल्ले जिचे पोवाडे गातात आणि अरबी समुद्र तिचे चरण धुतो, ही वैशिष्ट्ये आहेत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेवर आधारित हा दिलेला उतारा आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा। यापूर्वीच आपण कृती क्रमांक 1 पूर्ण केलेली आहे। आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया। कृती क्रमांक 2 आकलन कृती। चौकटी पूर्ण करा। 1 शिवरायांना म्हटले आहे धुरंधर, 2 पर्व आले आहे संयुक्त महाराष्ट्राचे, 3 शेतकऱ्यांची 2 अवजारे खुरपे व दोरी, 4 तलवार आहे ती, उत्तर आहे त्यागाची। कृती क्रमांक 3 काव्य सौंदर्य। धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषा ही महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा। विद्यार्थी मित्रांनो, पुढे उत्तर दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। कृती क्रमांक 3 काव्य सौंदर्य। धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषा ही महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा। उत्तर महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेच्या माध्यमातून कवी अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रास्तव लढण्यासाठी मानवी मनाला जागृत केले आहे। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी
अनेकांनी विरोध दर्शवला। अशा वेळी महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे, हिमतीने व जिद्दीने पोलादासारखी मजबूत पावले पुढे टाक असे आवाहन केले आहे। महाराष्ट्राला स्वतंत्र करण्याची शपथ घे, या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी तयार हो, यासाठी हा ऐक्याचा ध्वज हातात घे व महाराष्ट्राचे रक्षण कर हा विचार या काव्यपंक्तीतून व्यक्त होत आहे। विभाग 3 स्थूल वाचन। प्रश्न क्रमांक 3 कृती स्वमत अभिव्यक्ती 2 पैकी 1 सोडवा। 1 केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दे विचारात घेऊन लिहा। गेम ड्राईव्ह। प्रश्न क्रमांक 2 बिग 5 चे थोडक्यात वर्णन करा। विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत, ती पहा। प्रश्न क्रमांक 1 केनिया पार्कमध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दे विचारात घेऊन लिहा। गेम ड्राईव्ह जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे गेम ड्राईव्ह करणे व जंगलातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणे हे थ्रिल असते। केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकी 4-5 तास गेम ड्राईव्ह करण्याचा कार्यक्रम लेखकाने आखला होता। पूर्ण प्रवासासाठी मेटाडोर गाड्या व 4 व्हीलर्स उपलब्ध होत्या। जंगलात फिरताना मोटारीचे छप्पर उघडण्यात येते, त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात। प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो। वायरलेस सेटमुळे वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो। आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो। शिवाय कुठे एखादे दुर्मिळ जनावर दिसले की तिथे पोहोचा अशा प्रकारच्या सूचना देता येतात। अशा प्रकारे जंगलात गेम ड्राईव्ह करण्याचा आनंद घेता येतो। प्रश्न क्रमांक 2 बिग 5 चे थोडक्यात वर्णन करा। उत्तर सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या 5ही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणं अत्यंत अवघड आहे। तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना बिग 5 असे म्हणतात। सिंहाचे सुमारे 30 जणांचे कुटुंब असते। सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही। सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय। लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत त्याच्यावर ठिपके असतात। लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो। तो सावजाला ओढत झाडावर नेतो। त्याचे आयुष्य 20 वर्ष असते। चित्ता हा सर्वात अतिचपळ प्राणी ताशी 100 किलोमीटर वेगाने पळतो। त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे। तो सावजाजवळ दबकत जातो व एकदम हल्ला करतो। विभाग 4 व्याकरण। प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकावर आधारित कृती। 1 शब्दसिद्धी ता प्रत्यय असलेले 4 शब्द लिहा। विद्यार्थी मित्रांनो, पुढे शब्द दिलेले आहेत: समता, बंधुता, मानवता आणि देवता। प्रश्न क्रमांक 2 वाक्प्रचार। पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा। टकळी चालवणे योग्य अर्थ आहे सतत बोलणे। उत्तर आहे आधुनिक काळात वयाने लहान असलेली मुले सतत टकळी चालवत असतात। प्रश्न क्रमांक 4 भाषिक घटकांवर आधारित कृती। 1 विरामचिन्हे। पुढील वाक्यात विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम, त्याचबरोबर स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह अशा प्रकारची विरामचिन्ह वापरून आपल्याला दिलेले वाक्य पूर्ण करायचं आहे। इथे आपण वाक्य पूर्ण करून दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। बाबा चला जेवून घ्या, मनू म्हणाला। विद्यार्थी मित्रांनो, म्हणालेले वाक्य हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं आहे। शिवाय बाबानंतर आपण थोडं थांबलोय आणि म्हणून तिथे आपण स्वल्पविराम दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 2 पारिभाषिक शब्द। पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा। 1 इंडेक्स अनुक्रमणिका, 2 रिफ्रेशमेंट अल्पोपहार। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।